जिल्हा संस्था सातारा आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा जिल्हा परिषदेचा पहिला स्काउट गाईड मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्याचा आज दुसरा दिवस आहे। काल या मेळाव्याचं ध्वजारोहण करून औपचारिक उद्घाटन झालं आणि खरं उद्घाटन दुपारी 3 वाजता या स्टेजवर गट शिक्षणाधिकारी साहेब वाळवेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं। काल या मुलांनी या ठिकाणी येऊन आपला तंबू उभारून त्याच्यामध्ये आपला निवास केलेला आहे। त्याचबरोबर काल स्काउट गाईड कौशल्य स्पर्धा संपन्न झाल्या। रात्री शेकोटी कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी मुलांना दुपारी वडगावच्या सरपंचांनी नाश्ता दिला। या ठिकाणी संध्याकाळी छानपैकी जेवण दिलेलं आहे। या शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय बागल मॅडम आणि या इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका राजे मॅडम या ठिकाणी सातत्याने म्हणजे 2च दिवस नाही तर त्याच्या आधीपासून त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। भौतिक सगळ्या सुविधा आम्हाला या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि या मेळाव्याचा आनंद त्या स्वतः घेत आहेत। त्यांचंही प्रशिक्षण बागल मॅडमचं झालेलं आहे आणि या उत्सुक आहेत प्रशिक्षण घ्यायला। त्यांनाही खूप आनंद वाटत आहे। या ठिकाणी आमचा सर्व ट्रेनिंग टीम रायगड जिल्ह्यातून एक ट्रेनर आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आजूबाजूचे सर्व गावकरी सरपंच म्हणा केंद्र प्रमुख म्हणा या ठिकाणी हजेरी लावून गेलेले आहेत आणि अतिशय उत्साहात मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। सगळी सुविधा पाणी स्वच्छतागृह भरपूर मोठं मैदान सावली एवढा छान मंडपवाल्यांनी छान सुविधा केलेली आहे। त्याचबरोबर जेवणाचे आचार्यांनी छान जेवण अगदी म्हणजे घरच्या आईसारखं करून घातलेलं आहे। तेव्हा या मेळाव्याचा दुपारी 3 वाजता सांगता समारंभ होणार आहे आणि यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या आदरणीय सीओ साहेब याशिनी नागराजन आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आदरणीय मुजहर मॅडम त्याचबरोबर जिल्हा संस्थेचे चिटणीस आणि उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब हेही उपस्थित राहणार आहेत। जवळजवळ 2 तास हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न होईल। मुलांना पारितोषिकं वाटली जातील आणि सर्व मुलं संध्याकाळी 5च्या नंतर परतीचा प्रवास करतील। त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा आणि या सर्वांनी आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानून मी माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो। स्काउट गाईड सातारा जिल्हा प्राथमिक जो मेळावा या ठिकाणी भरवण्यात आला त्यावेळेस 11 तालुक्यातून जवळजवळ 750 विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घेतलाय आणि 100च्या स्काउटर आणि गाईडर याच्यामध्ये सहभागी झालेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। खरं तर या योजनेमध्ये माध्यमिक शाळांनी सहभाग घ्यावा असं आमची इच्छा होती पण ती थोडीशी इच्छा कमी राहिली असं म्हणता येणार नाही। त्या शाळेच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपात श्री शिवाजी विद्यालयाची मुख्याध्यापिका आणि इंग्लिश माध्यम या ठिकाणी उपस्थित आहे। त्यावेळेस या ठिकाणचं कालचं आणि आजचं वातावरण हे आम्हाला अतिशय मनमोहक वाटलेलं आहे। कारण स्काउटर म्हणून गाईड म्हणून कॅप्टन म्हणून आणि गाईड म्हणून या तिन्ही भूमिका मी बजावत असताना आज एक प्रेक्षक म्हणून गाईड कॅप्टन म्हणून घेत असताना स्वतः ज्यांच्या हाताखाली मी प्रशिक्षण घेतलं त्या म्हणजे आदरणीय आमच्या श्रीमती लोंढे मॅडम आणि त्यांच्या समोर उभं राहून तुमच्याशी बोलणं हा खरं माझा बहुमान आहे। आणि आज पुन्हा एकदा 15 वर्षांनी माझ्या अंगावर हा गाईडचा युनिफॉर्म चढला आणि तो आता मी कधीच उतरवणार नाही ही प्रतिज्ञा मात्र मी नक्की घेते आणि सर्व या टीमचं मनपूर्वक धन्यवाद। मी सौ रेखा दिवाकर राजे मी श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल म्हणून इथे 2 दिवस आज हा प्रथमच माझा हा अनुभव आहे की मी पहिल्यांदा हे स्काउट गाईडचा कॅम्प जवळून पाहिला अनुभवला। खरंच खूप सुंदर मुलांनी केलेल्या विविध ऍक्टिव्हिटीज आणि उपक्रम हे लेझिम वगैरे खूप सुंदर होतं। सर्वांचे मनपूर्वक आभार कौतुक आणि मी नक्कीच ह्या स्काउट गाईडच्या ट्रेनिंगसाठी नेक्स्ट इयर अप्लाय म्हणजे ट्रेनिंग करेन। थँक्यू सो मच। या स्काउट गाईडच्या सर्व टीमचे मनापासून आभार आणि कौतुक मानते की त्यांनी खूप छान एफर्ट्स घेऊन हे सगळे विविध कार्यक्रम हे टेंट बसवणं यामध्ये मी घेतलेले विविध ऍक्टिव्हिटीज मी जवळून पाहिल्या खरंच खूप सुंदर वाटल्या।
थँक्यू सो मच. मी प्रताप साहेबराव माने, सातारा भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेमध्ये मी ॲज अ ट्रेनर म्हणून काम पाहतोय. दिनांक 14 ते 15 हे 2 दिवसीय हे स्काउट गाईडचं शिबिर होतं प्राथमिक शाळांचं. यामध्ये स्काउट गाईडच्या नियमाप्रमाणे काही कौशल्य स्पर्धा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रम, त्याचप्रमाणे फिजिकल डिस्प्ले, तसेच संचलन, त्याचप्रमाणे रामधून, BP6, त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वधर्मीय प्रार्थना. आजच सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी, त्याचप्रमाणे सर्व स्काउटर गायडर, स्काउट मास्टर, गाईड कॅप्टन्स, त्याचप्रमाणे जे ऑफिशियल्स आहेत हे सर्वजण या सर्व धर्मीय प्रार्थनेमध्ये सहभागी झाले होते. स्काउट गाईडचा जो आत्मा म्हटला जातो तो आत्मा हा आहे. या ठिकाणी ज्या स्पर्धा घेतल्या जात आहेत, या स्पर्धांमध्ये मुलांमध्ये असलेली जी कौशल्य आहेत ही कौशल्य विकसित करण्यासाठी हा एक ही एक चांगली व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचा फायदा या स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे मिळतोय, मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व सातारा भारत स्काउट आणि गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 फेब्रुवारी व 15 फेब्रुवारी या 2 दिवसीय कॅम्प हा श्री शिवाजी शैक्षणिक संकुलामध्ये संपन्न होतो. हा मेळावा सामाजिकतेचं रोपण करणारा, विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम जीवनशैली जागृत करणारा हा एक मेळावा असून याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जे 11 तालुके आहेत त्या 11 तालुक्यातून जवळजवळ 800 विद्यार्थ्यांचा सहभाग या विद्यार्थ्यांनी नोंदवलेला. कालच वाई तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय वाळेकर साहेब व आमच्या यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय वृषालीताई चव्हाण, सरूर गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती शैला काळे मॅडम, आमच्या श्री शिवाजी शैक्षणिक संकुलातील आमच्या मराठी माध्यमाच्या आदरणीय आमच्या मार्गदर्शिका बागल मॅडम यांच्या शुभ हस्ते व सातारा जिल्हा स्काउट गाईड याचं संपूर्ण नियोजन करणारे आदरणीय राठोड सर व गोळे मॅडम यांच्या प्रयत्नातून हा उद्घाटन सोहळा अतिशय नियोजनबद्ध अशा पद्धतीने संपन्न झाला. काल दिवसभरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर तंबू विद्यार्थ्यांनी जे उभारलेले आहेत ते आकर्षक अशी सजावट ही त्या तंबूंची त्या विद्यार्थ्यांना केलेली आहे. रात्रीच शेकोटी कार्यक्रम हा जवळजवळ 11:30 पर्यंत चालू होता. या नियोजनामध्ये काल विद्यार्थ्यांना आमच्याच पंचक्रोशीतील असलेले कैलासवासी नेताजी कुडे यांचे जे चिरंजीव आहेत निलेश नेताजी कुडे यांच्या माध्यमातून अल्पोपहार देण्यात आला. भोजन सुंदर असं या सर्वच स्टाफला आकर्षक असं जेवण रात्री देण्यात आलं. आज सकाळी सुद्धा शारीरिक कसरतीचा झांज पथकाचा असलेला हा जो इव्हेंट आहे हा इव्हेंट आकर्षकरित्या इथं विद्यार्थ्यांनी सादर केलेला. आताच या ठिकाणी थोड्या वेळामध्ये विद्यार्थ्यांची असलेली स्काउट गाईडची परेड संचलन हे या ठिकाणी संपन्न होणार. दुपारी 3च्या दरम्यानच आपल्या जिल्हाधिकारी आदरणीय याशनी नागराजन मॅडम, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम यांच्या शुभ हस्ते
हा सांगता समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे। हा संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम या आमच्या संकुलामध्ये संपन्न होत असताना अतिशय प्रसन्नदायी अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। यासाठी आमच्या यशवंत परिवारातील आदरणीय आमचे प्रकाश सोनवणे सर, जिल्हा स्काउट गाईड टीमचे असलेल्या बोळे मॅडम, राठोड सर, त्यांची सर्व टीम, आदरणीय त्यांच्या मार्गदर्शिका लोंढे मॅडम, या सर्वांच्या सहकार्यातून हा होणारा मेळावा एक विलक्षण आणि अभूतपूर्व असा मेळावा हा संपन्न या ठिकाणी होतोय। सर्वांना या मेळाव्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। Very good, thank you. Any doubts? खड़े हो।
आपल्या यांना समावेश घेऊन मंडपामध्ये या ठिकाणी बसायचं आहे. वेळ घालवायचा नाहीये. आपण या ठिकाणी पटकन आलं पाहिजे. चव्हाण मॅडम या सहभागी झालेले आहेत आणि यांचं सर्वांचं स्वागत आपल्या स्काउट आणि गाईड बेलोशी येथील पथकामध्ये समारोप विशेष असं स्वागत करीत आहोत. सन्माननीय अतिथी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपल्या या समारोप समारंभाचा मंगल असा आरंभ चव्हाण मॅडम यांचा हा सन्मान आदरणीय वाळीकर सरांचं स्वागत करीत आहोत. त्या मेळाव्याचा आपण या ठिकाणी समारोप आणि पारितोषिक वितरण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय गट शिक्षणाधिकारी तालुका वाई वाळेकर साहेब, त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहोत त्या यशवंत शिक्षण संस्था वीरबागच्या उपाध्यक्षा माननीय वृषाली चव्हाण मॅडम, डाएट कॉलेज फलटणचे अधिव्याख्याता माननीय कृष्णात फडतरे साहेब, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले सर्व स्काउट गाईड, त्यांचे युनिट लीडर, तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व ट्रेनर्स आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करते. खरं तर हा मेळावा 2 दिवसांचा आहे आणि विशेष म्हणजे हा मेळावा फक्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि पहिल्यांदाच अशा प्रकारे आपण जिल्हा परिषद शाळांसाठी स्काउट गाईड मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भारत स्काउट गाईड स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेले तामिळनाडू त्रिची या ठिकाणी राष्ट्रीय जांभोरीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात मेळावा होणं सुद्धा गरजेचं होतं. आणि जिल्हा परिषदेच्या माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त सातारा भारत स्काउट गाईड माननीय शबनम मुजावर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यशवंत शिक्षण संस्थेच्या सहकार्यानं या मेळाव्याचं या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. या मेळाव्यामध्ये साधारणतः एकूण 473 उपस्थिती आहे. म्हणजे स्काउट 188, गाईड 215, सर्व शाळांचे शिक्षक 50 आणि या ठिकाणी कार्य करणारा ऍडव्हान्स पार्टी आणि परीक्षक स्टाफ 20 अशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती आहे. तर हा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. त्याच्यामध्ये स्काउट गाईडच्या रामधून असेल, बीपी व्यायाम असेल, ध्वजारोहण असेल, सर्वधर्मीय प्रार्थना, तसेच अनेक स्पर्धा सुद्धा या मेळाव्यामध्ये घेण्यात आल्या की ज्याच्यामध्ये तंबू निरीक्षण, शेकोटी कार्यक्रम, संचलन, स्काउट गाईड कौशल्य स्पर्धा, शारीरिक कसरती स्पर्धा, या सर्व स्पर्धांचं पारितोषिक परीक्षण करून त्याचे आपण क्रमांक काढलेले आहेत आणि त्याचंच आज आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण करणार आहोत.
या ठिकाणी त्यांचा गौरव करावा. आदरणीय मुजावर मॅडम, आपणास नम्र विनंती, आपण कृपया त्याचा स्वीकार करावा. तर श्रीमान प्रकाश सोनावणे सर आणि श्रीमान गणेश जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर आहे मल्लखांब प्रात्यक्षिक. Scout clap go. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी. मी 2 दिवसाच्या कॅम्पसाठी इथं आलेलो होतो. तेव्हा इथे एवढे मोठे ग्राउंड बघून आम्हासनी हा प्रश्न पडलेला की आम्ही तंबू कुठे बांधू. तर आमच्या मॅडमांनी आम्हासनी तंबूचे साहित्य आणून दिले. मग आम्हासनी माहीत नव्हते ना की तंबू कसा बांधायचा. मग हायस्कूलमधल्या मुलांनी आम्हासनी तंबू बांधून दिला. मग आम्ही तेव्हा शिकलो. परत ना आमच्या गाईडचा तंबू बांधायला आम्ही मदत केली. त्यानंतर दुपारी आम्ही नाश्ता केला आणि परत ना कार्यक्रम होता संध्याकाळी शेकोटीच्या कार्यक्रमात आम्हासनी माहीत नव्हते की कार्यक्रम असतात की, म्हणून आम्ही नाटक बसवले. त्यात आमच्या मॅडमांनी 20 मिनिटात नाटक बसवलेले. मग आम्ही ती सादर केले. त्यानंतर आम्हासनी सजावट करायची होती. परत ना पहाटे आम्ही उठून आम्ही सर्व सजावट केली आणि परत नाश्ता वगैरे केला. आणि परत ना इथे आलं तर सर्व मुले बसलेली. मग जरा वर्कआउट घेतला. त्यानंतर आम्ही तंबूत गेलो
आणि त्यानंतर बाहेर आलो तर जेव्हाशी माझी नम्र विनंती. काल जेव्हा आम्हाला कळले की हा कॅम्प वाई येथे भरणार आहे तेव्हा आम्हाला खूप भीती वाटली. आम्ही पहिल्यांदाच कॅम्पला चाललो होतो. परत इथे आलो तेव्हा एवढे मोठे ग्राउंड बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटले, पण आम्ही घाबरलो नाही. सर्व तयारी केली व नंतर इथे आम्हाला सर्व स्काउट टीचरांनी मदत केली. आम्ही नंतर तंबू बांधले व तिथे राहण्याची सोय केली. नंतर आम्हाला सर्व रूम दिल्या, मुलींना राहायला रूम दिल्या. नंतर आम्ही रात्री रूम मध्ये राहिलो व सकाळी उठून पाहिलं तर आम्हाला खूप लवकर उठवलेलं. सकाळच्या वातावरणामध्ये आम्हाला खूप बरे वाटले. सकाळी उठून आम्ही तंबू मध्ये गेलो व तिथे सर्व तयारी केली. नंतर तंबू बघण्यासाठी गाईड टीचर आल्या, त्यांना आम्ही माहिती दिली व तेथे त्या टीचरांनी सर्व आमची माहिती लिहून घेतली. नंतर आम्ही चिंचेच्या झाडाखाली बसलो. नंतर आम्हाला इथे मंडपाखाली बोलवण्यात आले. आम्ही मंडपाखाली आल्यावर रात्री आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तेथे आम्हाला खूप मजा आली.